हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला व्हिडिओ आलेले समजतील, जेणेकरून तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि आता व्हिडिओला सुरुवात झालीच तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की वास्तुशांतीचे हे व्हिडिओ आहेत, पार्टमध्ये येत आहेत. 3 व्हिडिओज तुम्हाला आलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ पार्ट 4 आहे. तर मागचे तुम्ही 3 व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, तुम्हालाही आवडतील. आणि आजचा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा खूप आवडेल. आणि सगळे आमची पाहुणे वगैरे नातेवाईक कोण कोण आहे, कोण कोण आलं होतं ते सगळं काही तुम्हाला समजेल. आणि पुढे जाऊन मी सगळ्यांची ओळखसुद्धा करून देईन. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं की कळशीपूजन झालेलं आणि आत्या यायच्या राहिलेल्या, तर आत्यासुद्धा आलेत. आणि आता तोच कार्यक्रम चालू झालेला आहे पाणी घालण्याचा. म्हणजे पत्र्यावरून घालतात, पण एवढ्यावरती कोण चढणार नव्हतं, म्हणून काय केलं कसं केलं ते तुम्हाला सगळं काही व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. खूप छान आहे आणि तुम्हाला सुद्धा आवडेल. तर चला. अहो धुयाचा नाही, पत्रा धुयाचा नाही. बाज झाली. तुम्ही कपडे गेली होय, चेंज नसतात करायची, उद्याच्या कपड्या वगैरे करायचं असतं. नाही राहू द्या, परत चेंजच करणार आहे ते. उद्याच्या कपड्यावरती हे करा. राहू द्या. हात दाबते काय हवंय?
तर आली ना मज्जा, कसा वाटला कार्यक्रम. तर वास्तुशांतीचं मेन अट्रॅक्शन असतं हे. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलंच की कळशा वगैरे आणल्या जातात. तर आम्ही आमच्या भावाला पाणी घातलं म्हणजे कळशांनी, आणि पप्पांच्या बहिणी म्हणजे आमच्या आत्या आल्या होत्या ना, तर त्या पहिल्यांदा त्यांनी घातलं, नंतर मग आम्ही घातलं चौघींनी. त्यासुद्धा चौघीजणी आहेत, पण तिघीच होत्या आलेल्या, आणि त्या तिघींनीसुद्धा पाणी घातलं, आणि 2 चुलत आत्या होत्या तर त्यांनीसुद्धा. तर त्यांचं झालं की मग आम्ही चौघी बहिणींनीसुद्धा पाणी घातलं. ते सगळं झाल्याच्या नंतर ना पोशाख वगैरे करतात. तर मानपान जो असतो तो, तर माझ्या आईला ना थंडी अजिबात जमत नाही, आणि त्याच्यामध्ये अजून थंड पाणी, त्याच्यामुळे ती हालत होती. म्हणून कसा तरी एकच पोशाख इथे केला. वल्या कपड्यांवरती ओली कपडे होती ना, तर मग तिला लई थंडी वाजत होती. मग म्हटलं की एकच पोशाख करा, आणि बाकीचं मग कपडे वगैरे चेंज करून आरामात करता येईल, कारण खूप लोक होती आणि खूप जणांचे पोशाख वगैरे व्हायचे होते. तर तोपर्यंत तर ती पूर्ण गारठलीच असती, म्हणून एकच फक्त ह्या आत्याने पोशाख केला. आणि मग बाकीचे जे काय आहेत सगळे ते आता कपडे वगैरे चेंज करून झालं की एक एक जण पोशाख करेल, आणि त्यावेळेस मी सगळ्यांची मला जमेल अशी ओळख करून देईन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, आता सगळे कपडे वगैरे चेंज करून झाली, आणि आता मानपानाचा कार्यक्रम चालू झाला आहे, आणि पोशाख वगैरे होतील सगळ्यांचे. तर आता एक एक येऊन पोशाख करेल. तर मी तुम्हाला जसं म्हटलं की मी तुम्हाला ओळख करून देईन सगळ्यांची. तर आता माझ्या परीने मला जशी जमते तशी मी ओळख करून देते. तर सगळ्यात पहिल्यांदा तरी इकडे आत्या मामा आहेत, दोघे मिळून पोशाख करतात आईवडिलांना. तर ही ब्लू साडीवाली आत्या आहे ना, तर पप्पांची चुलत बहीण आहे, आणि माझी आत्या. तर आता इथे चुलत असं मी म्हणते, कारण तुम्हाला ओळख करून द्यायची आहे म्हणून. तसं तर चुलत म्हणा, सक्क म्हणा, रक्ताचं पर्क असं काही नसतं. नातं फक्त हृदयापासून जे जपलेलं असतं, काळजापासून प्रेम केलेलं असतं, आणि अतूट विश्वास ज्या नात्यात आहे तेच खरं नातं आहे आजकाल तरी. आणि माझ्या बघण्यात आणि तुम्हालाही जाणवलंच असेल की आजकाल रक्ताचीच नाती खूप म्हणजे खूप त्रासदायक ठरत आहेत. तर असो, कार्यक्रम चाललेला आहे वास्तुशांतीचा, तर त्याच्याबद्दलच बोलते आणि तुम्हाला ओळख करून देते. तर ही माझी आत्या आहे, सक्की पप्पांची सक्की बहीण 3 नंबरची. तर आत्या मामांनी दोघांनीही पोशाख केला, आभारी आहोत. आणि आता इकडे आहे ना, ही सुद्धा आत्याची मुलगी आहे आणि तिचे मिस्टर आहेत. तर दोघे मिळून पोशाख करतायत. तर 2 नंबरची आत्या आहे ना, तर तिची मुलगी आहे ही मनीषा, आणि दोघांनी मिळून त्या नवरा बायकोंनी पोशाख केला. आता ना असंच एक एक येईल, आणि मी अशीच ओळख करून देईन तुम्हाला. तर व्हिडिओ स्किप करू नका. तर आता ही आत्या आहे ना, तर ही माझ्या आईच्या मामांची मुलगी आहे, आणि ते दोघेसुद्धा ना पोशाख करतायत. इथे दोघीजणी तुम्हाला दिसत आहेत. तर हळदी कुंकू लावताना एक, आणि पिशवीतून कपडे काढते ती. तर पिशवीतून जी कपडे काढते ना ऑरेंज साडीवाली, तर ती माझी मोठी आत्या आहे, आणि तिच्या बाजूला जी उभी आहे तर ती माझी चुलत काकी आहे. हे फक्त सांगण्यापुरतंच मी सांगते आहे. पुन्हा एकदा मगाशीच मी सांगितलेलं आहे, सक्क चुलत काही नाही. तर चला, इथे ना माझी मावशी आलेली आहे, मोठी मावशी. तर ती पोशाख करते, आणि तिच्यासोबत ना तिचा मुलगा आहे रोहित, म्हणजेच की माझा भाऊ. तर ती आणि रोहित दोघे मिळून पोशाख करतायत, कारण आत्ता पोशाख चालू आहेत, आणि काका आलेले नव्हते तर ते उशिरा येणार होते, म्हणून दोघांनी मिळून पोशाख केला.
तर कोणाला गैरसमज असेल तर तो करून घेऊ नये. आणि ही आहे माझी छोटी मावशी, लहान मावशी. तर मावशी काका मिळून दोघेही पोशाख करतायत. तर आईवडिलांना तर दोघी पण मावशी तुम्हाला दिसल्या. काका दिसले तर काका तर मगाचपासून दिसत आहेत, पण आत्ता ओळख करून देते. हे काका आहेत आणि ही लहान मावशी आहे, पलीकडे मोठी मावशी आहे. तर तुम्हाला कळलंच असेल. आता पुढे जाऊन जे कोणी येईल त्यांचेसुद्धा मी तुम्हाला ओळख करून देते. आता इथे तुम्हाला काही जण दिसत नाही आहेत, की उशिरा आले होते किंवा मग त्यांचं शूट झालेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, काय लोकांना बोलवलेलं, आमंत्रण दिलेलं, पण ते सुद्धा इकडे आलेले नव्हते. म्हणजे आलेच नाहीत, उशिरा पण नाही आणि लवकर पण नाही आहे. आणि काहींना तर आम्ही आमंत्रण दिलेलं नव्हतं. सो इकडे ना माझी बहीण आणि तिचे मिस्टर पोशाख करतायत. तर हिची ओळख करून द्यायची काही गरज नाही, पण आमच्या भाऊजींची ओळख करून देते. तर हे आहेत आमचे भाऊजी, 2 नंबरची बहीण आहे आणि तिचे मिस्टर, दोघे मिळून पोशाख करतायत. आता मी, माझी 3 नंबरची बहीण, 4 नंबरची बहीण, आम्ही पोशाख केलेला नाही. ते का ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल. तोपर्यंत बाय बाय.